नमस्कार, मी शीतल. आरएलसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. काटेपूर्णा प्रकल्पात साठा तरीही अकोलेकर तहानलेले, तांत्रिक अडचण कोणामुळे? सोयाबीनचा चिखल, बाजारात समितीतील नासाडीला जबाबदार कोण? MH30 हॉटेलमध्ये फॉरेन्सिक टीमने गोळा केले पुरावे. अक्षय हत्या प्रकरणाचा तपास सुरू. अकोल्यात वाढत्या हत्याकांडांनी नागरिक भयभीत. दारूच्या अड्ड्यांना अभय कोणाचे? महापालिका निवडणुकीपूर्वी झोपडपट्टी दादांना आवरण्याची गरज, अन्यथा परिस्थिती गंभीर. आता सविस्तर बातम्या. काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक साठा उपलब्ध आहे. यंदाच्या चांगल्या पावसामुळे जलसाठे पूर्ण भरलेले आहेत. असे असतानाही शहरी आणि ग्रामीण भागातून नियमित पाणी पुरवठ्यासाठी ओरड होणे ही दुर्दैवी बाब ठरत आहे. तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असून याला यंत्रणा जबाबदार असल्याची ओरड आहे. शहरातील हद्दवाढ भागात पाणी पुरवठा साधारणपणे चौथ्या दिवशी होतो. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे हा पुरवठा अनेकदा 5व्या किंवा 6व्या दिवशी होतो. यामुळे नागरिकांना पाण्याचा अतिरिक्त साठा करून ठेवण्याची वेळ येते. कधी जलवाहिनी लिकेज दुरुस्ती, कधी काटेपूर्णा प्रकल्प क्षेत्रात वॉल दुरुस्ती, तर कधी अन्य काही कारणांमुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडते. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणी पुरवठ्यात सुसूत्रता राखणे आवश्यक आहे. विभागाने नागरिकांना पाणी साठा करून ठेवा असे आवाहन केले आहे. तसे आवाहन यावेळी देखील करण्यात आले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात यावर्षीही शेतमालाची, विशेषतः सोयाबीनची झालेली नासाडी ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर सहकार आणि पणन विभागाच्या निष्काळजीपणाचा आणि भ्रष्ट कारभाराचा थेट पुरावा आहे. पावसाने सोयाबीन भिजले असतानाही कारवाई शून्य आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना बाजार समितीचे अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का बसले आहेत, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार आणि पणन विभागाकडून जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत पावसामुळे झालेल्या सोयाबीन नासाडीचा अहवाल घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कठोर कारवाईचे पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल जर बाजार समितीच्या आवारात सुरक्षित नसेल तर त्यांनी आपला माल विकावा कुठे? हा शेतकऱ्यांचा विश्वासघात असून यावर तातडीने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या गंभीर विषयावर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना घाई करू नका, माल विकू नका असे आवाहन केले असताना अकोला APMCने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि इतर धान्य खरेदी का केले? खरेदी केंद्र सुरू का केले गेले याची चौकशी होण्याची गरज आहे. पणन विभागाचे अधिकाऱ्यांचे यात साटे लोटे आहे की सहकार विभागाचे याचा शोध घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवून कृषी मालाची खरेदी करणाऱ्यांवर आणि त्यांच्या मालाला संरक्षण न देणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यापाऱ्यांचा अडत्यांचा माल सुरक्षित राहतो, त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणाचे लक्ष का नसते, असा प्रश्न उपस्थित होतो. मार्केटची परिस्थिती काल परवा पाऊस आल्यामुळे थोडीशी तकलीफ झालेली आहे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना. परंतु असे फार जास्त असे काही माल भिजले नाही. सगळ्यांची सावरासावर केल्या गेली, पण धांदल खूप उडाली. ताळपत्र्या, झाकझूक करणे, त्याच्यामुळे सगळ्यांची, व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची, अडत्यांची सगळी धांदल उडालेली आहे. सध्या सोयाबीनला भाव मोबदला चांगला मिळतोय का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना मोबदला नाफेड चालू होईपर्यंत तर काही मिळाल्यासारखा वाटत नाही. कारण नाफेडचे भाव 5380 रुपये गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले, परंतु या गव्हर्नमेंटनं अजून कोणत्याही ठिकाणच्या खरेद्या चालू केलेल्या नाहीत.
नवे ऑनलाईन शेतकऱ्यांचे सोयाबीनची जी नोंदणी करावी लागते ते नोंदणी पण अजून चालू झालेली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सगळ्याला पैसे लागतात. सोयाबीन सोंगणे मजुराला पैसे, थ्रेशरनं काढणीला पैसे, याच्यामुळे सगळी शेतकऱ्यांना ते नाईलाजाने विकावंच लागते. नाफेडची जर खरेदी चालू असती तर व्यापारी आणि सगळे लोक हे कमीत कमी 48, 49, 50 अशापर्यंत भाव आले असते, असा एक माझा शेतकरी या नात्यानं समज. आता एपीएमसीचे भाव काय? आता सध्या एफएमसीचे भाव 3600, 3700 ते 43 पर्यंत, 42.5, 43 पर्यंत चांगल्या क्वालिटीचं जाते. शेतकऱ्यांना मोबदला मिळून राहिला का चांगला? तर सध्या हा तर मोबदला म्हणताच येत नाही ना, एकदम चांगला आहे. जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, गव्हर्नमेंटची जर खरेदी चालू लागली तर शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. काल अचानक पाऊस असा आला की आता पावसाचा अंदाजच नाही घेतला गेला आणि इतका माल बाहेर होता लोकांचा आणि शेतकऱ्यांचा खूप माल होता बाहेर की अचानक पाऊस आला आणि सगळं वाहून गेलं. ते म्हणजे होत्या तर नव्हतं झालं ते. आणि काही लोकांना एकरी 2 पोते, 3 पोते, 2 कट्टे, 3 कट्टे होत आहे. त्याच्यामुळे काय कास्तकारांना तो पण माल समजा म्हणजे जे मूल्य भेटत होतं ते पण काही भेटलं नाही त्यांना आणि त्यांना भेटलं नाही आणि हे वाहून गेलं पाण्यामुळे. असंच आता बाजार समितीनं म्हणजे कोशिश केली पूर्ण, म्हणजे सगळं हे दिलं होतं पहिले म्हणजे सूचना दिली होती आपल्याला की बाबा तुम्ही पाऊस येणार आहे, तुम्ही त्याची काळजी घ्या आणि माल आपला सुरक्षित जागी ठेवा. आता तरी पण ते काही माल असं कास्तकाराला इतकी जागा उपलब्ध नसल्यामुळे कुठं शेत माल कास्तकारांनी टाकले. तर आता थोडंफार खूप नुकसान झालं आहे. आता पाणी अचानक आल्यामुळे काही तत्काळ तेवढं पण आपण ताळपत्र्या व्यवस्था एवढं करू शकलो नाही काही. बाजार समितीत माल ठेवायची बाजार समिती खूप मोठी आहे आपली आणि माल म्हणजे ठेवायला जागा पण आहे. पण आता कसं आहे की इतका एकाच वेळेस माल येणार आहे आणि जागा इतकी, तसं म्हणजे खूप हे होते ना, त्यांना पण खूप काळजी राहते ना की मालाची जागा आहे, त्यांना पण कमी पडते कुठं कधीतरी. काय मागणी आहे आपली? आमची मागणी आहे की आता कास्तकाराला जे काही आता नुकसान झालं आहे त्यांना ते कास्तकाराला भरून देण्यात यावे, बस एवढी विनंती आहे आमची. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल दुपारी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपण सध्या स्थितीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता की सोयाबीनचे जे पोते, जे सोयाबीन शेतकऱ्यांनी एपीएमसी मार्केटला विकण्यासाठी आणला होता, तो संपूर्ण हा पावसामध्ये भिजलेला आहे. एकंदरीतच पाहता एपीएमसी मार्केटमध्ये काल दुपारच्या सुमारास सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्याचवेळी अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. या धावपळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले. हजारो क्विंटलच्या वर सोयाबीन या ठिकाणी भिजलेले असल्याची माहिती या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. याचबरोबर एपीएमसी मार्केटकडून जो सोयाबीनला सध्या दर मिळत आहे तो अत्यंत अल्प दरामध्ये सोयाबीनची खरेदी होत आहे. पणन महासंघ तसेच नाफेडने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री तसेच खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना याचा मोबदला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी शक्यता शेतकऱ्यांतर्फे वर्तवण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन राम तिवारीसह मी सुरेश राठोड, RRC न्यूज, अकोला. बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करणे सुरू केल्याची माहिती आहे. ज्या MH30 हॉटेलमध्ये हे हत्याकांड झाले तेथील पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. अक्षय नागलकर याची MH30 मध्ये हत्या करण्यात आली आणि त्याला त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नेत शेतात जाळण्यात आले असे पोलिसांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते. आज सकाळी पोलिसांनी हॉटेल MH30चा चप्पा तपासल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना या प्रकरणात काही पुरावे मिळाले की नाही याची माहिती पोलिसांनी माध्यमांना शेअर केली नाही. अक्षयची हत्या झाली ती अक्षयची बॉडी होती असा विश्वास अक्षयच्या परिवाराला नाही. या प्रकरणाची CID कडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अक्षयच्या चुलत भावाने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. अक्षयच्या हत्येचे ठोस पुरावे द्या अशी मागणी कुटुंबीय करत आहेत. या प्रकरणातील मास्टरमाइंड तसेच सहभागी व्यक्तींना त्वरित ताब्यात घ्यावे अशी मागणी अक्षयच्या परिवाराने केली आहे. अक्षय विनायक नागलकर हा माझा काकाचा मुलगा असून मी त्याचा चुलत भाऊ आहे. SDO साहेब पाटील साहेब इथं आम्हाला सहपरिवार बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की गुन्हेगारानं कबूल केलं की बा आम्ही मारलं
आणि मोरगावमध्ये जाळलं. तर हे यांच्यातर्फे सिद्ध झालेलं आहे, पण आपल्यातर्फे अजूनपर्यंत सिद्ध नाही झालं की बा तो अक्षय नागलकरच होता, आमचा भाऊच होता किंवा त्याला मारलं बी आणि जाळलं बी. तर आम्हाला कृपा करून याच्यामध्ये उच्च तपासणी हवी. CID मार्फत आणि LCD मार्फत ठाण्यामधून आम्हाला याची पुरेपूर माहिती दिल्या गेली, पण ते आम्हाला अचूक वाटत आहे. त्याच्यामुळे CID करून माहिती हे करण्यात यावी, तपास करण्यात यावा. त्याच्यानंतर आम्हाला ठोस पुरावा की हाच अक्षय नागलकर होता याची हे देण्यात यावी. अकोला शहरात वारंवार होणाऱ्या हत्याकांड हे शहरातील नागरिकांमध्ये भय निर्माण करणारे ठरले आहे. पोलिसांचा वचक नसल्याचे आणि एक्साइज विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्री आणि त्यातून निर्माण होणारे गुंडगिरी अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात वाढत्या खून, मारहाण, छेडछाड, खंडणीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. अवैध हॉटेल्स, चौकात अंडाभुर्जी सोबत मिळणारी दारू, सर्रास सुरू असलेला वरळी मटका यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष अधोरेखित होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुन्हा होण्यापूर्वी किती गुन्हे थांबविले याचा शोध पोलीस अधीक्षकांनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील दारूच्या शेकडो अड्ड्यांना कोणाचा आशीर्वाद आहे याचाही शोध घेण्याची गरज आहे. कंट्री लिकर दुकानातून कमी आणि अवैध दारूच्या अड्ड्यांवरून जास्त विकले जात असताना एक्साइज डिपार्टमेंट काय झोपा काढत आहे असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. गुटखा माफियांनी संपूर्ण शहर पोखरले असून यात यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा दावाच गुटखा माफियांकडून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या अक्षय नागलकर याचे पहिले अपहरण होणे, त्याची हॉटेल MH30 मध्ये हत्या होणे, त्याच्या शवाची विल्हेवाट लावणे, पुरावे नष्ट करणे हे सर्व होत असताना तपास यंत्रणेची सजगता का नव्हती असा प्रश्न उपस्थित होत आहे. अक्षय नागलकर याला तपास यंत्रणा वाचवू शकली नसती काय असा प्रश्न अकोलेकरांच्या मनात टोचत आहे. शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी झोपडपट्टी दादांना वठणीवर आणण्याची गरज आहे. इतकेच नाही तर शहरातील बड्या हॉटेल्समध्ये चालणारे सर्व अवैध धंदे थांबविण्याची मागणी अकोलेकरांनी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करण्याची मागणी होत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स व कॅफेंमध्ये अवैध दारू विक्री होत आहे. रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. इतकेच नाही तर शहरातील मोठ्या प्रमाणात कॉल गर्ल्स रॅकेट बडे हॉटेल्समध्ये सुरू असून त्याकडे तपास यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप अकोलेकरांचा आहे. हे ठिकाणे आंबट शौकीनांचे अड्डे म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कोचिंग एरियामध्ये कॅफेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांना आशीर्वाद कोणाचा आहे याचाही शोध यंत्रणेने घेण्याची गरज आहे. शहरातील काही भागात दादागिरी, खंडणी, नागरिकांना धमक्यासारख्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या तपास यंत्रणेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याची माहिती असून त्यांच्या आशीर्वादाशिवाय गुन्हेगार वरचढ होऊच शकत नाही असा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी झोपडपट्टी दादांना नियंत्रणात आणले गेले नाही तर निवडणुकांमध्ये अकोला शांत राहील की नाही असा प्रश्न सामान्य अकोलेकरांना पडला आहे. अमरावती शहरात अपघात करून पळून गेलेला चालक आणि वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलांच्या वाहनाला धडक देऊन चालक पळाला होता. तपासणी दरम्यान पोलिसांनी 250 CCTV तपासले. अखेर वाहन चालक दोघांना ताब्यात घेतले. फिर्यादी पायल राजेंद्र बुंदेले यांनी 22 ऑक्टोबर रोजी तक्रार दिली होती. त्या मैत्रीण वैष्णवी थोरात सोबत ऍक्टिवा मोपेडने फरशी स्टॉप ते कवर नगर चौकाकडे जात असताना गडाल बार समोर एका चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या गाडीला मागील बाजूने जोरदार धडक मारून चालक पळून गेला. दोघीही खाली पडल्या. फिर्यादीची मैत्रीण गंभीर जखमी झाली. राजापेठ पोलिसांनी तपास करून गुन्ह्यामधील महेंद्र बोलेरो क्रमांक MH49 BW 5985 गाडी चालक आरोपी रोहित रमेश नंदागौडी वडरपुरा अमरावती याला ताब्यात घेतले आहे. 3 दिवसात 250 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे चेक करण्यात आले. सुगावा प्राप्त करून आरोपी व वाहन ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिसांनी कारवाई केली. अकोला हिंगणा बारलिंगा गावाजवळील CNG गॅस निर्मिती करणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या गलथान कारभाराचा मोठा फटका
परिसरातील ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना बसत आहे। यामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। या गंभीर समस्येबाबत हिंगणा पारलिंगा परिसरातील नागरिकांनी रिलायन्स कंपनीकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत। मात्र कंपनीकडून या तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। कंपनी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, रस्त्यावरील मातीचा ढिगारा तात्काळ हटवावा आणि खराब झालेला रस्ता त्वरित पूर्ववत करून द्यावा, अशी मागणी परिसरातील सर्व नागरिकांनी केली आहे। कंपनीने केलेल्या खोदकामाची माती रस्त्याच्या कडेला आणून ठेवली होती, मात्र ही माती अर्धवट स्वरूपात उचलण्यात आल्याने उरलेला ढिगारा थेट रस्त्यावर पसरला आहे। यामुळे रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। रस्त्यावर साचलेल्या या मातीमुळे पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे वाहनधारकांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले असून अनेक वेळा वाहने घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत। या अपघातांमध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेकडे होत असलेले हे दुर्लक्ष पाहता स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कंपनीला रस्ता दुरुस्तीचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या कंपनीवाल्यांनी इथं पूर्ण दुष्काळजीपणे इथं पूर्ण गाडा केलेला आहे। गाववासियांना पूर्ण त्रास होत आहे त्या गोष्टीचा। आज पाऊस आला, पूर्ण चिखल झाला, आम्ही पडता पडता वाचू सध्या सगळे केस कंडिशन पाहू शकता तुम्ही। कंपनीवाल्यानं ती माती टाकली रोडवर, सारा चिखल झाला, पाणी आला, सगळ्या गाड्या जाम झाल्या, 10-12 लोकांच्या गाड्या जाम झाल्या। इथं सांगायला याने पत्ताने क्लीन नाही करून राहिले, काहीच नाही, मेंटेनन्स काहीच नाही आहे, सारे लोक पळून राहिले आणि लवकर दुरुस्त करा। उद्या आम्ही मोर्चात नेतो सारा कलेक्टर ऑफिस सगळ्या लोकांचा कंपनी विरोध। आम्हाला तकलीफ होऊन राहिली आहे, अजून तर पुढे काम भरपूर राहिलं। करतो नाही हे पहा किती रोड खराब झालेला आहे, चिखल माती भरली, सारे चिचळ केला रोड तुमच्या आणि मेंटेनन्स काहीच नाही। इतकी माती सांडतात का? रोड भरतात तर मजा करतात का? गावकऱ्या मंडळीने गाड्या कशा न्यावा म्हणा, गावकऱ्या मंडळीने गाड्या कशा न्यावा, हे बघा गाड्या उचलून आणल्या, पहा मामा तिकडे मारला, तिकडे मारा, तिकडे मारा, हे गाडीचा फोटो काढा, उचलून आणले। काही नाही कधी घे कधी एकदा घेतली टेन्शन नाही माणसं आहे। हे रिलायन्स कंपनीच्यानं बघा काय झालेलं आहे, तर सगळा घाटा झालेला आहे, ट्रक जाऊ ट्रॅक्टर जाऊ पुरा रस्ता खराब केलेला आहे ना। हे पाहून घ्या गाडीचा हार काय झालेला आहे। तर दरवर्षीप्रमाणे मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी श्री अन्नपूर्णा माता मंदिर येथे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। तसेच त्यानिमित्ताने सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। सकाळी 10 ते 12 सुंदरकांड व महाप्रसाद 12 ते 2 वाजे दरम्यान वितरित करण्यात येणार आहे। सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, श्री अन्नपूर्णा माता मंदिराचे सर्व सेवाधिकारी अन्नपूर्णेश पाटील यांनी आवाहन केले आहे। अन्नपूर्णा माता मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची भक्तांसाठी पर्वणी राहते। नवरात्र उत्सव, त्यानंतर दसरा, दिवाळी सणादरम्यान हजारो भक्तांनी मातेचे दर्शन घेतले। तसेच मंगळवारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा, कारण महाप्रसाद ग्रहण केल्यामुळे आरोग्यदायी तसेच आत्मिक समाधान मिळते, असे शास्त्रात महत्त्व सांगितले आहे, असे सर्व सेवाधिकारी अन्नपूर्णेश पाटील म्हणाले। या निमित्ताने आयोजित सुंदरकांड कथेचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे ते म्हणाले। दरवर्षीप्रमाणे मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी श्री अन्नपूर्णा माता मंदिर येथे अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे। तसेच त्यानिमित्ताने सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। सकाळी 10 ते 12 सुंदरकांड व महाप्रसाद 12 ते 2 वाजे दरम्यान वितरित करण्यात येणार आहे। जय माता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी निमित्त अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येत्या मंगळवारी या अन्नकूटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी अकोल्यातील सर्व भाई भक्तांना विनंती की त्यांनी या अन्नकूटाचा लाभ घ्यावा। अन्नकूटाच्या लाभाने किंवा प्रसाद घेतल्याने आरोग्यामध्ये बदल होतात व सकारात्मक शरीरात सकारात्मक बदल होतात, अशी आख्यायिका असल्याने सगळ्यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती।
अकोला शहरात तिबल सीट जाणारे, दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणारे, सिग्नल तोडणारे यांच्यावर कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. नियम मोडीत काढणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, या बाबतीत आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील काही वाहन चालक वाहन चालवताना मोबाईलवर सर्रास बोलत असतात. वाहन चालक मोबाईलवर केवळ बोलत नाही तर नंबर डायल करतात. यावेळी वाहन चालक आपल्या धुंदीत असतात. समोरून वाहन येत आहे का याचे भान ठेवले जात नाही. दुचाकी चालक नाही तर चारचाकी चालक देखील मोबाईलवर बोलतात. भर चौकातून वाहन नेताना मोबाईलवर बोलणे अपघाताला कारणीभूत ठरू शकते, याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट देखील ध्वनी प्रदूषण पसरवत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा पोलिसांनी तातडीने लक्ष घालावे, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. शहापूर बृहत प्रकल्पावर बसवलेली जाळी आणि मत्स्यबीज साठ्याचे संततधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. लाखो रुपयांचे मत्स्यबीज मागील वर्षी प्रकल्पामध्ये सोडलेले आहे. प्रकल्पामध्ये नदी नाल्यांमधून पुरात वाहून येत असलेल्या काळी कचरा जाळीत अडकतो, परंतु पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहाने प्रकल्पामध्ये मागील वर्षीचे परिपक्व मत्स्यबीज सांडव्यावरून नदी पात्रात वाहून गेलं. या वर्षीचे टाकलेले मत्स्यबीज व मत्स्य साठा जाळीमधून पुरामुळे वाहून गेला. भोई समाजातील मत्स्य व्यावसायिकांवर आपत्ती ओढवली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा मासळी राहिली नसून जतीरामजी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या 60 सदस्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने कुटुंबांच्या उपजीविकेसाठी लाखो रुपयांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. मी जतीरामजी मत्स्य व्यवसाय सोसायटीचा अध्यक्ष आहे. आमचं यावर्षी 3-4 महिन्याच्या अतिवृष्टीमुळे भयानक नुकसान झालेलं आहे. लाखो रुपयाचं आमचं बी वाया गेलेलं आहे. तरी आम्हाला शासनाने मदत करावी ही आमची विनंती आहे. मागील 2 महिन्यापासून सतत मुसळधार पावसामुळे आमच्या धरणाची अशी परिस्थिती झालेली आहे की महिन्याभरापासून ओव्हरफ्लो सुरू आहे. आमचा 2 ते 3 वर्षाचा मत्स्यसाठा यंदा असा वाहून गेलेला आहे की ते सांगता येत नाही. आम्ही तात्काळ जाळी आणली, अंदाजे 60 ते 70 हजार रुपयाची जाळी आणली. ते ओव्हरफ्लोवर लावली. ओव्हरफ्लो लावल्यावरून मोठमोठे झाड वाहून येत होते. ते वाहते आल्यामुळे आमची जाळी फाटली. आमचं नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे आम्ही पंचनाम्याला स्वतः आमचे आयुक्त जाधव साहेब त्यांना बोलावलं. आमचे आजूबाजूचे गावचे सरपंच, पोलीस पाटील, त्याच्यानंतर तलाठी तेही आले. त्यांनी पंचनामा केला. आमचा अंदाजे 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाबाबत आमच्याकडे शासनानं लक्ष देऊन आमची ही मागणी पूर्ण करावी. आमचे मत्स्य व्यवसाय या संस्थेचा सभासद आहे आणि आमच्या तलावात भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झालं. 70-80 हजाराची आमची जाळी फाटून गेली पुरा पावसामुळे. आणि शासनानं आम्हाला जे आमचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्हाला भरपाई द्यावं. आणि आमचा सर्व लोकांचा 65 लोकांचा यावर उदरनिर्वाह चालते. आणि आम्हाला आता मालमजुरी समजा इकडे तिकडे करायला चान्स नाही आहे. आणि मासेमारीसुद्धा याच्यात आता होऊन नाही राहिली, बऱ्याच प्रमाणात एकदम कमी होऊन राहिली. यामुळे शासनानं आम्हाला आमचं नुकसान भरपाई द्यावी. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात गजानन नगरी भागात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडांचा पोलिसांनी अवघ्या काही तासात पर्दाफाश केला आहे. स्वप्नील किशोर राऊत वय 26 या युवकाची धारदार शस्त्र व दगडाने निर्गुण हत्या करण्यात आली होती. वणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची नावे सुमेश रमेश टेकाम वय 24, सौरभ मारुती आत्रम वय 27 अशी आहे. आरोपींनी अनैतिक संबंधांच्या कारणातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वणी पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. काटेपूर्णा प्रकल्पात साठा तरीही अकोलेकर तहानलेले, तांत्रिक अडचण कोणामुळे?
सोयाबीनचा चिखल, बाजारात समितीतील नासाडीला जबाबदार कोण? MH30 हॉटेलमध्ये फॉरेन्सिक टीमने गोळा केले पुरावे, अक्षय हत्या प्रकरणाचा तपास सुरू. अकोल्यात वाढत्या हत्याकांडांनी नागरिक भयभीत, दारूच्या अड्ड्यांना अभय कोणाचे? महापालिका निवडणुकीपूर्वी झोपडपट्टी दादांना आवरण्याची गरज, अन्यथा परिस्थिती गंभीर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.